सोसायटीमध्ये साप बघितला, आज माकड बघितलं. माझ्या सासूबाई होत्या. दिवसानंतर मी माझ्या आहे ना लाडक्या सासू सासऱ्यांना भेटलो. माझे सासू सासरे आले होते, त्यांना भेटली पण नाही. आज आहे ना म्हणजे माझे सासू सासरे आले होते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज मूड फ्रेश ना रोई? नाही तर परत आज मूड खराब करून घेशील आणि म्हणशील चाल परत आज फिरायला. गेलं अंगठीच टेन्शन आता गेलंय, पण असं वाटतंय की सापडन मग इकडे तिकडे बघावं लागतंय. असं आठवलं असेल ना तुला झोपेत, एकदा इथं बघू का, एकदा तिथं बघू का, असं होतं बरं का. सकाळी किती 6 वाजताच बघितलं कबर्ड मध्ये, ते पॅन्टच्या खिशात मध्ये वगैरे बघितलं होतं. जाग होती का तुला? नाही. किती वाजता? सकाळी 6 वाजता. 6 वाजल्यापासून जागीच आहे मी. बाथरूम मध्ये 2दा बघितलं. तू ठेवलं होतं सगळं, तू रचून ठेवलेलं आहे बाथरूम मध्ये, तरी पण बाथरूमच्या इकडं तिकडं बघितलं तरी पण नाही सापडलं. जाऊ दे, चल मला भूक लागली. हा ना, थांब ना, मला आवडू दे ना, तू तर चल खाली. किती वेळ तुला? फक्त 2 मिनिटं. हर्षदचा स्पीच कॉम्पिटिशन मध्ये नंबर आला ना भो. ये आमली काय करतोय? चॉकलेट खातोय. क्लासला जायचं होतं, आज जाता आलं नाही यार. काही दिवसानंतर आठवतं का लहानपणी खायचो आपण लंडन डेअरी चॉकलेट? नाही यार, आम्ही खरबूज चॉकलेटच्या पुढे नाही गेलो जास्त. अरे लंडन डेअरी पण खरबूज सारखंच होतं, 50 पैशालाच येत होतं. नाही रे. म्हणजे 1 रुपयाला 2 हा, आणि मग खरबूज चॉकलेट 1 रुपयाचे 4 आहे. येत होते. आता तर हर्षद म्हणे 1 रुपयाला 5 येते म्हणे. कस काय? काय माहिती, सगळ्याचे भाव वाढले, त्याचे कमी कसं काय झाले. काहीच मी एकदा माझ्यासाठी ना मस्तपैकी भाजी गरम करून घेतो, एकदा जेवून घेतो. आणि स्कूबीचं मस्त लोळणं चालू आहे. मी ना बटाटा गरम करायला गेलो, हे बघा गेलं जळून माझ्याकडून. आरोही मेरे से बटाटा जल गया. मी बरं का अर्ध चॉकलेट खाल्लं ना, ते खात नाही लगे. काय म्हणजे उष्ट नाही खाते का? हा उष्ट. आरोही आम्ही बाहेर चाललो. बाय बाय. बाय बाय. आई जात आहे ना, अमोलला सोबत घेऊन ये ना, मला बाहेर जायचंय, थोडंसं काम येतं. चलो आमली घुमने को, जायचं आपल्याला. फिरायले थोडंसं काम आहे माझं, ते करून येऊ. गाईज आता बाहेरचं काम आम्ही फिनिश करून घरी आलेलो आहे. आणि आता ना मी आरोहीला पण बोलवलेलं आहे खाली, आणि आता मस्तपैकी आम्ही क्रिकेट खेळणार आहे. चलो. कसे बॅडमिंटन खेळताय? ते भाऊ फुल टाकताय आणि तो मारतोय. वा. हर्षद ये इकडं, इथं उभं राह, याच्यावर उभं राह, उभा आणि गेटला पकडा, उभं राह. हां ते अमोल त्याला सपोर्ट द्या. हां राय सरळ उभं. नको 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 नको, गेटवर त्याला पकड ना अमोल, तू गेटवर उभं राहायचं. हां बस खाली बस. हा, मिशन सक्सेसफुल. गाईज आम्ही ना बॅडमिंटन खेळत बसलेलो आहे. ताकद लाव ना अमोल. अरे उलट तुझ्याकडनं हवा आहे ना. एक पॉइंट. आउट आउट, 1 पॉइंट. दोन पॉइंट. पॉइंट असतो असा पण. पासून पॉइंटचं करू, आतापासून पॉइंट. मला पण 2 लाईफ पाहिजे. हा बघ. हा चल पण पहिल्यापासून. हा हा पहिल्यापासून ठीक आहे. गाईज एक चिडकी पोरगी ना आऊट झाली म्हणून चालली रागा रागा. काय नाही, तू आउट झाला ना, तू देतच नाही स्वतः आउट. किती वेळेस केलं मी तुला आउट? कधी पण मला नाही 3 पॉईंटची नव्हती, 5 पॉईंटची. 5 पॉईंट. हे बघ, आज मी काळा दिसतोय, तू गोरी दिसतीये. काळाच आहे तू. गाइस आता आरोहीची ना लगेच स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. आरोही, आज शाम में हमारा इधर खाने में क्या बनने वाला है? मस्त पैकी मेदू वडा आणि सांबार. त्या मेंदू वड्यामधला आहे ना, मेंदू आपण तुझ्या डोक्यात टाकू.
मेन म्हणजे ते मेंदू वडा नसतं, मेदू वडा असतं. नाही ना ग, मेंदू वडा राहता ना. मेदू वडा. मेंदू वडा मेंदू वडा कसा राहणार आहे? असा राहणार आहे. मेंदू वडा. मेदू वडा असतं, मेदू वडा. मेंदू वडा. हा, पण मी मेदू वडा बनवणार आहे. खायचंय का तुला? हा, खाऊन घेईल, करून घेईल ऍडजस्ट. आणि काही कालच्या ब्लॉग मध्ये ना आपलं फ्रीज दिसलं होतं ना, तर खूप जण आहे फ्रीज खूप छान आहे म्हणे. सगळ्यांनी फ्रीजचं कौतुक केलं. कारण की माझी चॉईस होती ना म्हणून. नाही, फ्रीजला माझी चॉईस होती. अरे गप्पस तू वेगळं घेणार होता ते असं सिल्वर वालं. नाही. मला पाहिजे होतं ग्लास वालं. नाही, ही माझी चॉईस होती. जा रे. कोणाची चॉईस होती? माझी चॉईस होती. हा, तशी पण तुझी चॉईस चांगली, माझी भंगार आहे. नाही 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 नाही, त्या बाबतीत मग माझी चॉईस लय खराब आहे. शी 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 शी. बघा ना गाईज, माझी चॉईस कशी. हे बघा, हे बघा, बघा कशी गंदी पंदी. दोघांची पण चॉईस नव्हती, माझी चॉईस होती. तू निकल पहिले, फुर्सत से निकल. आज आपल्याकडे काय बनतंय माहितीये? मेदू वडा. मेंदू. मेदू मेदू मेंदू. मेंदू कसं काय? मेदू मेंदू. मेदू मेंदू. मेदू. अरे स्वतःच्याच भाजीची रेसिपी स्वतःच्याच मिनी ब्लॉग मध्ये बघतीये. विसरून गेली का? अरे विसरले नाहीये, पण मी बघत होते कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या होत्या मी मागच्या वेळेस. गाईज, आमच्याकडे आहे ना 2-3 दिवसापासून पाऊसच नाही यार. पाऊस गायब झालेला आहे कम्प्लिटली. कोणाकडे जर शिल्लकचा पाऊस पडत असेल ना, प्लीज आमच्या छत्रपती संभाजीनगरला पाऊस पाठवा. खूप गरज आहे आमच्याकडे पावसाची. आणि हर्षदला म्हटलं होतं मला ड्रॉइंगचं सामान आणून दे, तर आता आहे ना मी ड्रॉइंग काढत बसणार आहे. गाईज, आता माझं डिसाईड झालेलं आहे की मला आहे ना कुठली ड्रॉइंग काढायची आहे. फायनली आता माझी ड्रॉइंग कम्प्लीट झालेली आहे. अरे इकडे बघ. दाखव. हे बघ. वाव, सुंदर काढली. खरंच छान काढली. मस्त. गाईज, हे बघा. अपने देश का तिरंगा, भारत माता की जय. हर्षद, कशी वाटली माझी ड्रॉइंग? एकदम भारी वाटली. तू आहे ना एकदम ऍक्युरेट काढलेलं आहे. म्हणजे हे बघ इथं लाईन काढलेली आहे ना, तर याच्या बाहेर आहे ना रंगच नाही गेलेला. एकदम भारी वाटते. गाईज, तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ड्रॉइंग कशी वाटलेली आहे. आरोही. किती वेळ आहे, किती वेळ आहे, किती वेळ आहे? अजून खूप वेळ आहे, खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. कर ना ग लवकर. हे ड्रॉइंग काढताना सगळा पसारा झालेला आहे. प्लीज तेवढं आवरून काढ ना. तू पण आवरून काढ, आपण दोघं आवरू. छोटं कोण आहे? छोटं मी आहे, पण दोघं आवरू ना. तू पण ड्रॉइंग काढली आणि मी सामान वरतून खाली आणलं, तर आता मी आवरणार आणि तू पण आवरणार. ठीक आहे, चल दोघं मिळून आवरू. मम्मी ना सकाळपासून मम्मीच्या बहिणीसोबत म्हणजे माझ्या मावशी सोबत आहे ना बाहेर गेलेली आहे शॉपिंगसाठी. अजून आलेली नाही. आता संध्याकाळ झालेली आहे तरी पण आली नाहीये. काय बहिणींची शॉपिंग चालू आहे काय माहिती. पहिले ना आमच्या सोसायटीमध्ये ना लहान लेकरांचा इतका गोंगाट असायचा माहितीये का. बट आजकाल सगळे लेकरं ना बाहेर निघतच नाही खेळायला. पहिले तुम्ही किती खेळायचे सोसायटीमध्ये? तेव्हाच उन्हाळ्याच्या आणि जुन्या सोसायटीत किती खेळायचे हर्षद तुम्ही? बापरे. डेली खेळायचो आम्ही. जुन्या मित्रांना मिस करतो की नाही? खूप करतो, पण आता सोडून तर राहावं लागतं ना. हर्षद आहे ना जुन्या मित्रांना मिस करतोय जे जुन्या सोसायटीतले होते. इतका गोंगाट राहायचा माहितीये का. आणि जुन्या सोसायटीत माझे लहानपणीचे पण मित्र आहे. आम्ही त्याच्या पहिले पण एका दुसऱ्या ठिकाणी राहत होतो, तिथले पण माझे मित्र आहे अजून. गाईज, आमच्या सोसायटीत आहे ना पार्ले गल आहे. हे बघा, पार्ले जीवाली गल. मिष्टी, तू कशासारखी दिसते माहिती का? एक पार्ले गल, हा, एक ती मोआना आणि डोरा. 3 कॅरेक्टर मॅच होतं तुझ्या फेस कट सोबत. लाजली केस पण सेम आहे. आणि एक पोरगी बघा कशी रडतीये. अरे बापले, कुत्ती. पाऊस नसला ना तरी वातावरण आहे ना पावसासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे क्रिकेट खेळायला आहे ना खूप जास्त मज्जा येते. हर्षद, लय पाय घासतो यार तू. असेच जर पाय घासत राहिला तर चपला तर आत्ता संपून जातील तुझ्या. गाईज, आमच्या सोसायटीतला आहे ना कैवल्य पण आलेला आहे माकड टोपी घालून. कैवल्य. गाईज, बाबा सोसायटीत माकड आले. माकड कसं रीती का कसं. चला आपण त्या माकडाकडे जाऊ. भाई, तुम्ही झाड वगैरे चांगली लावले यार इथं. हेच बघा माकड. काहीच माकड आहे ना खाली उतरलंय पार्किंग मध्ये बघा त्या साईडला.
गेला वरती साईडला. ताई बोलले पाहिजे दिसलं नाही अजून व्यवस्थित तेव्हा दिसलं काही आता बऱ्यापैकी ना अंधार पण झालेला आहे. अजून आम्ही सोसायटीमध्येच आहे. सोसायटीमध्ये साप बघितला, आज माकड बघितलं, आता हळूहळू बिबट्या वाघ सगळे येऊ द्या. काहीच खूप वेळपर्यंत आहे ना आम्ही खालीच खेळत बसलेलो होतो आणि आता आहे ना फायनली घरात आलेलो आहे. मस्तपैकी फ्रेश पण झालेलो आहे आणि आरोही आणि हर्षद बघा ना लगेच मेदवडा खायला बसलेलं आहे. कसं झालं आरोही? एकदम मस्त. थँक्यू. हर्षद कसं झालंय? थँक्यू गाईज, थँक्यू माझ्या स्वयंपाकाचं एवढं कौतुक केल्याबद्दल. आणि मम्मी ना सकाळची मम्मीच्या बहिणीसोबत गेलेली होती. बहिणीने मिळून काय शॉपिंग केली काय माहिती. काय घेतलं? बहीण माझी बहीण होती, तुझी बहीण होती, वहिनी होती. काय घेतलं? त्यांनी ते लक्ष्मीला सामान घेतलं ना. आणि तू काय घेतलं? ते आपल्याला पातीला मॅचर आणलं काय ग मॅचर? काय म्हणते मॅचर. ओके ते मॅश करायचं त्याला मम्मी म्हणते मच्छर. काय म्हणली? मॅचर. तेच ते मॅचर मच्छर म्हणणं मच्छर. मॅचर. आपल्या सगळ्या ऑडियन्सला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. बोला भारत माता की जय. मेरे को वडा दे दो वडा. हर्षद जा ना, तुला कुठेतरी जाऊन यायचंय ना? नाही मम्मी तर म्हणे कोणाला तरी देऊन यायचा मेदूवडा. मम्मी चालली. ओके. स्कूबी तू वरती होती तेव्हा माहिती का आपल्या सोसायटीत 3-3, 4-4 माकडं आले होते. हा सांगितलं मला काली. हा ना, तुमचे पाहुणे आले यार तुझ्या गावाकडून तुला भेटायला आणि तू भेटायला तयार नाही. सासरवाडीचे पाहुणे आले होते. मी नाही ग, माझ्या सासरवाडीचे पाहुणे होते. नाही. माझ्या अच्छा, सासूबाई तू होत्या. माझं ऐकून नको म्हणून मी ए बट पहिली गोष्ट 1 मिनिट. वी आर नॉट मॅरिड एट. हा तर मी म्हणते माझ्या फ्युचर मधले सासरवाडीचे पाहुणे आले होते. हा तुझ्या फ्युचरचे आले असेल. माझी तर लेटेस्ट सासू आली होती. झालेलं मला काय माहिती कोणाकडून. मम्मी काय तू माझे सासू सासरे आले होते त्यांना भेटली पण नाही. तू भेटला ना. भेटलो. गले में खिचखिच विक्स की गोली लो खिचखिच दूर करो. खूप दिवसानंतर मी माझ्या आहे ना लाडक्या सासू सासऱ्यांना भेटलो. खूप जास्त भारी वाटलं. पण ते ना घरात नाही आले, तिकडे बाहेर उड्या मारल्या त्यांनी आणि चालल्या गेले. चिडली. तू का चिडतीये? मी चिडत नाही. आणि काही जबा मम्मीने काय आणलेलं आहे पातीलं आणि हे आणलेलं आहे मॅशर, ज्याला मम्मी काय म्हणे मॅचर. मॅचर. पप्पा जा ना मेदूवडा खायला. काय आलं? मेंदूवडा. यस पप्पा मेंदूवडा म्हणते ना. मेंदूवडा बरोबर. मी ते आज ते उघडल्या बरोबरच मला वास आला. मला मस्त गड्या सांबर मेंदूवडा. आज आहे ना म्हणजे माझे सासू सासरे आले होते. कोणते बाबा? आले करत ते. कोण करत असं असं कोण करतो? असं कोण करत? वानेर आलो होतो सोसायटीत. ए पण एवढे याच्यात कस काय आले रे? मला पण ते खाली सांगत होते. मग मी म्हटलं असलीची वाहन. अगं तुला भेटायला आले ते येडे. कोणते काळ्या तोंडाचे होते लाल तोंडाचे? काळ्या तोंडाचे. आरोही सारखेच होते सेम. आरोही तर मस्त लोळत बसलेली आहे हर्षदच्या बेडरूम मध्ये. छान वाटतं ना हर्षदच्या बेडरूम मध्ये? एकदम मस्त वाटतं. एकदम छोटीशी क्यूट रूम आहे ना, भारी वाटतं. हर्षद तिकडे बसलाय आणि आरोहीने बेडवर कब्जा करून घेतलेला आहे. चल ना खाली जाऊ ना, का? बॅडमिंटन खेळू. थांब ना थोडं प्लीज. किती वेळ? चालू आहे 5-10 मिनिटं फक्त. हर्षद तू चलतो? चलो. हर्षदची झाली बघ पूर्ण तयारी. बरं तुम्हाला काही वाटतं का? काय वाटतंय? आमचं पण प्रेम वाढलं नाही पाहिजे काय? असं काही वाटतंय का बट तुम्हाला वेगळं? नाही आम्हाला काही वाटत नाही. वा का एका टोपल्यात बसून डाळिंब खात बसलेले. तुला काय वाटतं प्रेम नाही वाढलं पाहिजे का आमचं? नाही वाढवा. हर्षद आणि मी ना परत बॅडमिंटन खेळायला आलेलो आहे. चलो. घाम बघ मला किती आलाय. एवढं मला कसं काय झालं? मी फेस वॉश केलं त्याच्यानंतर मला हा घाम आला एवढा. हे बघ काहीच मला डेली सवय झाली आहे मस्तपैकी संध्याकाळी ना मी झोपायच्या वेळेस ना आंघोळ करत असतो. आता पण आंघोळ केलेली आहे आणि आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा. आणि आज आपण विनर काढणार होतो ते ड्यू टू सम रिझन आपण विनर आहे ना उद्या काढणार.